हिंगोलीतील रिसाला बाजार नवीन रेल्वे पुलाचे भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न। हिंगोली शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी। रिसाला बाजार येथे तब्बल 25 कोटी रुपयांच्या निधीतून नवीन रेल्वे पुलाचे भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महारेलचे राकेश कुमार शर्मा, गुत्तेदार RSV, तसेच माजी नगरसेवक सदाशिव सुनील, राजेश गोटे आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते। या पुलामुळे जुन्या पुलाचा अपाय होणार असून नागरिकांना सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीची सुविधा मिळणार आहे। लवकरच हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली। आमचे रेल्वेचे काय नाव गणेश शाहू, के शिंदे साहेब, नारायणराव खेडकर गेल्या अनेक वर्षापासूनची हा ओरडूसह आले अनेक वर्षापासूनची हिंगोलीकरांची मागणी होती। हा पूल, या पुलावर जर थोडं जरी काही झालं तर हिंगोली शहरात आपल्याला कुठून जाता येत नाही। आमच्या अण्णाचा तर प्रयत्न पलिकुंगला होता की बाबा आमच्या SRP कॅम्प पोलीस कॅम्पमधून नांदेड रोडला हा पलिकुंग रस्ता जोडा, ते बी आमचं काम चालू आहे। त्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढच्या टप्प्यात बैठक घेणार आहोत आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 45 कोटी रुपये गडकरी साहेबांनी मंजूर केलेलं आहे आणि त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे, ऑर्डर झालेली आहे। आज त्या कामाचा सुधारणा होणार आहे। 15 मीटर, 7.5 मीटर, 7.5 मीटरचा एक सर्वांची बरोबर आहे ना। असे 2 पूल, पहिल्यानं हा पूल पूर्ण होईल आणि दुसरा पूल पलीकडून त्या बाजून होणार आहे। आपली जागा इथं 30 मीटरची आहे, त्यामुळे थोडीशी अडचणीत आहे। म्हणून पहिला पूल हा झाल्यावरच तो डिसमेंटल आपल्याला करायचा आहे। म्हणून हिंगोलीच्या वैभवात मोठी एक सुधारणा म्हणजे वैभवात एक शान या पुलाच्या माध्यमातून होणार आहे। कारण आपलं हिंगोली शहर जिथून सुरू होतंय तिथून 4 पदरी रस्ता सुरू झालेला आहे आणि पुन्हा नांदेड नाक्यावर सुद्धा इथपर्यंत 4 पदरी रस्ता आलेला आहे। शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा पूर्णच रस्ता या टप्प्यात आपला होणार आहे। त्याच्या वर्कआउट सुद्धा झालेले आहे। म्हणून आता हिंगोलीच्या इतिहासातला सुवर्ण असा क्षण आज आपण अनुभवतो आहे आणि निश्चित रूपानं या कार्यक्रमासाठी आमचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय वडकुते साहेब सुद्धा आलेले आहेत। मी शर्माजींना विनंती करतो की त्यांनी वडकुते साहेबांचे स्वागत करावं।